लोडशेडिंग विरोधात संगमनेरात काँग्रेस आक्रमक. महावितरण कार्यालयावर संगमनेरातील नागरिकांचा संतप्त मोर्चा. संगमनेर प्रतिनिधी माजी कृषी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवून अत्यंत वैभवशाली व सुरक्षित शहर म्हणून संगमनेरची राज्यात ओळख निर्माण झाली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून महावितरण कार्यालयाकडून भारनियमच्या नावाखाली सातत्याने अनियमित, खंडित होणारा वीजपुरवठा केला जातो. यामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचा रोष वाढत असून तातडीने यावर उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी आज नागरिकांनी एमएसईबी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, सौ अर्चनाताई बालोडे, निखिल पापडेजा, वैष्णव मुर्तडक, गुंजाळवाडीचे सरपंच अमोल गुंजाळ, आनंद वरपे, शेखर सोसे, सौ शीतल उगलमुगले, उज्ज्वला राहणे, ज्योती पवार, प्रीतम साबळे, डॉक्टर विजय पवार, सागर पावसे, दीपक शिंदे, अनिल घुगे, चंद्रकांत घुगे, निलेश सांगळे, भाऊसाहेब सांगळे, सागर सांगळे, जयप्रकाश मंडलिक, विशाल घुगे, नामदेव सोनवणे, रमेश काकड, अयान शेख, गौरव पेंडवाजे, दत्तात्रय गळंगे, आनंद वरपे, तात्या कुटे, सोमनाथ जोंधळे यांसह मान्यवर उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या दररोज सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत विद्युत पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे नागरिकांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. सायंकाळची वेळ ही विद्यार्थ्यांच्या शाळेतून घरी येण्याची असून पावसाळी दिवस असल्याने अंधार लवकर पडतो. त्यामुळे रस्त्याने येताना हिंस्र प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वीज उपलब्ध होत नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोठ्यात जाऊन गाई म्हशींचे दूध काढणे व त्याची साफसफाई करणे ही सगळी कामे अंधारात करावी लागतात. हे करणे खूप अवघड आहे. या सर्व समस्यांमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी या सर्व गोष्टींचा विचार करून प्रशासनाने विद्युत पुरवठा संध्याकाळी करू नये. अखंडित अनियमित वीज पुरवठ्यावर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही डॉक्टर जयश्रीताई थोरात यांसह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता वट्टमवार यांनी हे निवेदन स्वीकारले व तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. खंडित होणारा वीज पुरवठा ही चिंतेची बाब. डॉक्टर जयश्रीताई थोरात मागील अनेक दिवसांपासून संगमनेर शहरासह ग्रामीण भागामध्ये विजेचा प्रश्न ऐरणीवर आहे. महावितरण या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष देत नाही. तालुक्यात वीजपुरवठा कमी दाबाने व वेळी सुरू आहे. महावितरणकडे विचारणा केल्यास त्यांच्याकडे कोणतीही ठोस कारण नाही. हे अत्यंत चुकीचे आहे. यावर तातडीने मार्ग काढावा, अन्यथा तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरून महावितरण कार्यालय विरोधात तीव्र आंदोलन करतील असा इशाराही डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी दिला आहे. युवक काँग्रेस जिंदाबाद. काँग्रेस कमिटीचा जय असो. ओके झाला म्हणजे मोठं गाव असेल, जवळ खडलग असेल, चिकडी असेल, गावामध्ये जाते धांगरपूर या गावामध्येच जाते. त्याच्यामुळे त्या गावातल्या ज्या वस्ती आहेत, गावातल्या वस्तीने गावठाण जे आहेत तिथे लोडशेडिंग होतच नाही. आणि याच्या संदर्भात आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे रोज 6 ते 9च्या दरम्यान किंवा रात्री 10 मला फोन येते, गावात लाईट दिसते आणि वस्तीवर राहिलेला काय. 1.5 महिना नदीला बळबळा पाणी चालले, लाईट नाही. मुख्यमंत्री साहेब सांगतात बातमी म्हणून मुक्त झाला महाराष्ट्र. मग इथं काय चाललंय, वरच्यावर चाललं काही. लाडक्या बहिणींना 1500 देऊन लाज वाटायची घ्यायला ते पण ते नको आम्हाला 1500 का आपण टीका नाही करते, इथं राजकारण नाही काही. पण खरोखर महिलांचा प्रश्न आज एका सरळ सांगा, लाईट आपण विकत घेतली नाही वीज कंपनी. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ऊर्जा मंत्री आपले मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या हातामध्ये बरंच काही आहे. त्याच्यामुळे ते करू शकतात आणि करण्यासारखं आहे आणि करावंच लागणार आहे. नाहीतर जे बाबांनी मीटर हटाव मोर्चा मुंबईला नेला होता ना, तसं काहीतरी विधानसभेमध्ये तर त्यांनी सांगितलं लोड शेडिंग चालू नाहीये म्हणून. त्यांनी काम आता परवाच सांगितलं. 5 तास चालत 5 तास
म्हणजे ते शेतकरी असे सोडलेलेच नाही. वट्टेंबर साहेब, तुमचं 6 ते 9चं लोड शेडिंग आहे ना, माझ्या राजापूर गावामध्ये परवा कितीला आलेली आहे? 6ला गेल्यानंतर लाईट 3:54 पहाटे आली. कालचा विषय होता 11:15ला आली. तुमचं 3 तासाचं पण लोड शेडिंग नाही. एखाद्या दिवशी नाही, 3 दिवस सलग झाले साहेब. आणि आम्ही वायरमॅनला जर विचारलं ना, ते म्हणतं वरचीच आम्हाला सांगत नाही कधी झालं. वायरमॅनला सोल्युशन पाहिजे. आम्ही